देव माणूसचा खेळ पुन्हा सुरू होणार आहे आणि आम्हाला दिसलेले आहेत थेट अण्णा असंच मी म्हणेन. साताऱ्यात आज मी यांना गाठलेलं आहे, माधव अभ्यंकर यांना. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे ते किती ताकदीचे अभिनेते आहेत आणि कमाल अभिनेते आहेत. सो सर, आज साताऱ्यात भेटलोय आपण. आणि देव माणूसमध्ये तुम्ही कुठली एंट्री केली? एकदम डायरेक्ट ये का बुवा. आधीच सांगतो की आता अण्णा नाहीये, आता मला सगळ्यांनी आप्पा म्हणायचं आहे. आप्पा म्हणायचं. हो, आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या दिग्दर्शकापासून. कारण बरेचदा असं होतं की दिग्दर्शक सेम असल्यामुळे तो सारखा अण्णा करतो आणि मग त्याला सांगण्यात आलं की आता अण्णा म्हणू नका, कोणी आप्पा म्हणा. त्यामुळे आता आजपासून लक्षात ठेवा, याच्यापुढे मला आप्पा म्हणायचं. म्हणजे अण्णा म्हणा, पण ह्या मालिकेपुरतं काय होईना, आप्पा म्हणाच. सेम दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी ओढून आणलेलं आहे का तुम्हाला? नाही नाही नाही, मला ॲक्च्युली श्वेता मॅडमचाच फोन आला होता की अशी अशी एक नवीन मालिका करते आणि तुम्ही काय आता काही दुसरं काही करताय का. म्हटलं सिनेमे व्यतिरिक्त शो कुठला करत नाही म्हटलं. तर म्हटलं की मी आता तुम्हाला विचारत नाही, सांगतेच की आपण करतोय. आणि म्हटलं कुठलं, तर म्हणजे देव माणूस. म्हणजे थोडी कुणकुण होती मला, पण मी आपलं वेळ घेऊन पेडगावला काही माहीत नाही असं दाखवून म्हणजे देव माणूस करतोय. अरे वा, देव माणूस मधला अध्याय, काय कॅरेक्टर त्याच्यात. त्यामुळे जरा वेगळं क्राफ्ट केलं आहे, ते हळूहळू तुम्हाला कळेल. तसं नॅरेट केलं त्यांनी मला थोडंफार, पण एक थोडंसं वेगळं काहीतरी कॅरेक्टर आहे असं आत्ता तरी वाटतंय. थोडंसं सॉफ्ट आहे तो, किंवा थोडंसं नर्म विनोदी असं पण त्याच्यात आहे. अण्णांपेक्षा खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे, पण पुढे त्याचं काय होईल माहीत नाही. आणि 2 बायका आहे, तिसरं लग्न करायची इच्छा आहे, म्हणजे ते काही सुटत नाही आहे अण्णाचं. हां, तर ते साधारणतः सेम आहे. पैलवान आहे, त्याच्यामुळं नुसतंच पैलवान नाही, तर तो रंगेला आहे, त्याला लावण्या बघायला आवडतात. फक्त त्याचा एकच राग आहे की पैलवानाचा मुलगा आणि ते झंपर शिवणार टेलर झाला आहे वगैरे, तर ते बायकी कामं करतोय वगैरे, तर तो त्याला एक विरोध आहे, असं ते कॅरेक्टर आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही अप्पा म्हणून झालाय, म्हणजे आता गोपाळची पोल खोल होणार आहे. कारण तो जे काय बोगस होऊन आलेला आहे इकडे टेलर, आता टेलर झालेला आहे. तर कुठेतरी त्याचं पितळ उघडं तुम्हीच पाडणार की काय? हा, असं होऊ शकतं पुढे काहीतरी, तोच पोलखोल करेल असं दिसतंय. आणि अर्थात वेगवेगळ्या शूटिंग लोकेशनची मजा असते. तेव्हा कोकणात तुमचं शूटिंग होतं, आता साताऱ्यात आहे सध्या. तर इकडची मजा कशी होती? मला मुंबईच्या बाहेर शूटिंग असलं तर मला पैसे कमी मिळाले तरी मी काम करायला तयार असतो. तुम्हाला आवडतं? आवडतंच मला. कारण इथे सातारा तर असं काय अक्षरशः नंदनवन आहे. हां, आणि कोकण तर काय अजून त्याच्यावरती म्हणूयात आपण, की छान वाटतं ग्रामीण भागात जाऊन काम करायला. मुंबईच्या त्या कटकटीत किंवा ट्रॅफिकमध्ये त्याच्यापेक्षा इथे काम करताना 24 तास तुम्ही फ्रेश असता. कितीही वाजता तुम्ही बोलवा, माणसं तयार असतात. आणि दुसरी गोष्ट, इथे सगळे एकत्र राहत असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एक फील असतो. आपल्यातलीच घरातली माणसं इथं जवळ आहेत आपल्या, असा एक फील ठेवून असतो आम्ही. मजा असते खूप, खाणं पिणं चांगलं मिळतं, हवा शुद्ध असते, अजून काय पाहिजे. आणि इथे पण नरू आजी बरोबर काय मग आता तुमचं काय नरू आजी, हो नरू आजी तर काय आता, म्हणजे मला ती माझी आई त्याच्यात ती, त्यामुळे ती मलाही शिव्या देते. आणि त्या शिव्यांची लाखोलीच वाहते ती. एक शिवी देऊन थांबत नाही कधी ती. म्हणजे तिची एक लढ असते शिव्यांची, ती लढ सुरू झाली एकदा की कुठं थांबावं हे तिला कळत नाही. त्यामुळे ते एक शिव्या हसणं कंट्रोल कसं करता? हां, नाही काय तर सवय झाली ती. पण जणू काही ती अंगाई म्हणते असं समजूनच आता ते शिव्या ऐकायच्या. आणि किरण सोबत ट्युनिंग कसं? येस, ट्युनिंग पहिल्याच दिवसापासून आमचं रंगलं. कारण तो एक अतिशय गोड पोरगा आहे आणि मजा आली त्याच्यावर पण काम. पण तुम्ही म्हणजे भेटला होता? हां, भेटलेलो. तो आरकेसीच्या सेटवर यायचा पूर्वी, तिकडे कोकणात गोव्यात आला की तो तिकडे येऊन भेटून जायचा वगैरे. आणि तो आधीपासून माहीत होता पुण्याचाच असल्यामुळे. आणि काम फक्त पहिल्यांदा करतोय आम्ही, पण तो अतिशय चांगला मुलगा आहे, अदबशीर आहे आणि चांगला काम. आणि एक विचारायचं आहे मला की म्हणजे अर्थात छोटा पडदा मोठा पडदा दोन्हीकडे तुम्ही रमत असता, पण कुठेतरी टेलिव्हिजन जवळचं आहे असं काही? हां, कारण टेलिव्हिजन पोट भरायचं तर तुम्हाला टेलिव्हिजन तर हवंच आहे आणि पटकन तुम्हाला प्रसिद्धी मिळते. सिनेमाचं कसं होतं की प्रत्येक वेळेला तुम्हाला चांगलीच भूमिका मिळेल असं नाही, तुम्हाला ती करावी लागते, कारण व्यवसाय आहे तुमचा शेवटी. पण टेलिव्हिजन खरोखर बरं वाटतं म्हणजे. तुम्हाला आवडतं? हो 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 हो, अगदीच. थँक्यू. थँक्यू.